झाडू संतांचे मार्ग करू पंढरीचा स्वर्ग या ब्रीदवाक्याप्रमाणे पंढरपूरमध्ये आज महास्वच्छता अभियान पार पडलं। राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्वतः यामध्ये लक्ष घातलेलं आहे। वारीच्या आढावा बैठका होत आहेत। आपण जर पाहिलं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक पालकमंत्री झाले, मात्र जयकुमार गोरे यांनी आषाढी वारीबाबत जे नियोजन केलंय त्या नियोजनाचं खरंच कौतुक होते। हा एक संदेश आहे वारकरी बांधवांना, हा संदेश आहे स्थानिक पंढरपूर नगरीच्या जनतेला की आपण सगळ्यांनी मिळून हे स्वच्छता मोहीम राबवत असताना यातून आपण सगळ्यांनी स्वच्छ पंढरपूरसाठी प्रयत्न केले पाहिजेत। आलेल्या लोकांनी काळजी घेतली पाहिजे, स्थानिकांनी काळजी घेतली पाहिजे आणि पंढरपूर कायम स्वच्छ राहिलं पाहिजे, याच्यासाठी सगळ्यांनी मेहनत केली वारी पाहिजे। झाल्यावर देखील या अभियानाची आवश्यकता आहे खरी? नक्की आवश्यकता आहे। वारी झाल्यावर पण आवश्यकता आहे, वारीच्या अगोदरही आवश्यकता आहे आणि वारीच्या अगोदर स्वच्छ पंढरपूर करतोय, वारीनंतरही आपण स्वच्छ पंढरपूर करतो। आपण जर पाहिलं तर यात्रा 6 तारखेला आहे, 6 जुलैला आहे, मात्र जयकुमार गोरे जवळपास 4 ते 5 वेळा पंढरपूरमध्ये येऊन गेलेले आहेत आणि त्यांनी वेगवेगळ्या बैठका देखील घेतल्या। त्याचाच एक भाग म्हणून आज महास्वच्छता अभियान घेतलं। जवळपास 5 ते 6 हजार जे नागरिक आहेत, त्यामध्ये अधिकारी होते, कर्मचारी होते, वेगवेगळ्या पदाधिकारी होते संघटनेचे, या सर्वांनी मिळून पंढरी स्वच्छ केली। जवळपास 42 ठिकाणी 148 टन कचरा त्यांनी गोळा केला। आणि आपण जर पाहिलं तर आत्तापर्यंत जेवढे सोलापूर जिल्ह्याला पालकमंत्री लाभले, त्यांनी आषाढी वारीची जी बैठक असती ती एक त्या दिवसापुरती बैठक घेतली, मात्र म्हणावं असं नियोजन करताना दिसलं नाही। पालकमंत्री केल्यानंतर आहे असा ढिसाळ कारभार दिसतो। आणि आपण जर पाहिलं तर चंद्रभागेच्या पात्रामध्ये अनेक वेळास आपण बातम्या करतो की घाणीचं साम्राज्य आहे, पंढरपूरमध्ये दुर्गंधीचं साम्राज्य आहे, अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग असतात। मात्र यामध्ये पालकमंत्री यांनी स्वतः लक्ष घातल्यामुळं आणि त्यांचे वारंवार दौरे होत आहेत, त्यामुळं पंढरपूरची नगरपालिका देखील ॲक्टिव्ह झालेली आहे। नुकतंच या ठिकाणी जे मुख्याधिकारी आले ते देखील नवीन आलेले आहेत आणि ते देखील ॲक्टिव्ह आहेत, त्यांना बारामतीला काम केलं आहे, त्यामुळं पंढरपूरमधली स्वच्छता अतिशय चांगली होती आहे। आणि याला जी जोड लागली आहे ती म्हणजे कलेक्टरची। सोलापूर जिल्ह्याचे जे कलेक्टर आहेत कुमार आशीर्वाद यांना देखील दिवस रात्र या ठिकाणी पंढरपूरमध्ये तळ ठोकून आहेत आणि पंढरपूरचं चंद्रभागेचं वाळवंट आहे, मंदिर परिसर आहे, प्रदक्षिणा रोड आहे, त्याचबरोबर वेगवेगळे जे भाग आहेत या भागामध्ये वारीसाठी मायक्रो नियोजन करण्याचं सुरुवात झालेली आहे। त्यामध्ये प्रामुख्यानं स्वच्छतेची काम जे आहे की ज्यामुळं भविष्यात आरोग्याच्या समस्या निर्माण होणार नाहीत, वारकऱ्यांना एक चांगलं वातावरण मिळेल अशा पद्धतीची तयारी या ठिकाणी करताना दिसत आहेत। या कामामधून पालकमंत्री जयकुमार गोरे यांना स्वच्छता दूत म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही, अशीच एक चर्चा पंढरपूरमध्ये सुरू आहे। मुंबई तकसाठी नितीन शिंदे, पंढरपूर।